भारताचा चांगला मित्र सांगून ट्रम्प यांनी तब्बल 25% टेरिफ लावलाय। त्यामुळे याचा थेट परिणाम भारतातून अमेरिकेमध्ये होणाऱ्या निर्यातीवर होणार आहे। पाहूया त्यावरचा रिपोर्ट। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला जबर धक्का दिला। कारण ट्रम्प यांनी भारतावर 25% टेरिफ अर्थात व्यावसायिक कर लादलाय। भारतावर 25% टेरिफ लावल्यामुळे भारतातून अमेरिकेत होणारी निर्यात महागणार आहे। उदाहरणार्थ एखादी 1000 रुपयांची वस्तू भारतानं अमेरिकेला निर्यात केली तर ती आता 25% टेरिफमुळे 1250 रुपयांना होईल, ज्यामुळे अमेरिकेत भारतीय वस्तूंची मागणी कमी होईल आणि भारताच्या निर्यातीला धक्का बसेल। ट्रम्प यांनी भारतावर 25% टेरिफ लावताना रशियाकडून शस्त्र आणि तेल खरेदी केल्याचा राग काढत असल्याचं सांगितलंय। एक गोष्ट लक्षात घ्या, भारत आमचा मित्र आहे, पण त्यांनी आमच्यावर खूप जास्त टेरिफ लावलेला आहे, जे जगातील सर्वाधिक टेरिफपैकी एक आहे। त्यामुळेच आम्ही भारतासोबत अधिक व्यापार करू शकलो नाही। भारत गेल्या अनेक वर्षांपासून रशियाकडून शस्त्र खरेदी करतो आहे। तसंच तेलाच्या संदर्भात देखील चीनसह भारत रशियाचा सर्वात मोठा ग्राहक आहे। रशियाने युक्रेनवरील हल्ले थांबवावे असं सर्वांनाच वाटतं, परंतु भारत रशियासोबत व्यापार वाढवत आहे। हे योग्य पाऊल नाही। या सर्व बाबींचा विचार करून अमेरिकेनं भारतावर 1 ऑगस्टपासून 25% टेरिफसह दंड लावण्याचा निर्णय घेतला आहे। अमेरिकेला पुन्हा महान बनवा। मुळातच हा निर्णय घेण्यामागे एक महत्त्वाचं कारण म्हणजे आतापर्यंतचा भारत आणि अमेरिका यांच्यातल्या आंतरराष्ट्रीय व्यापाराचा विपर्यास नॉन टॅरिफ बॅरियरच्या माध्यमातून सुद्धा भारतामध्ये अमेरिकन वस्तू विकणं अवघड आहे अशा प्रकारचा सुद्धा दावा ट्रम्प प्रशासनाने केलेला आहे। भारत हा मोठ्या प्रमाणावर मागच्या काही काळामध्ये एनर्जी सप्लाय त्याचबरोबर डिफेन्स सप्लाय म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रास्त्र त्याचबरोबर कच्च्या तेलाची आयात रशियाकडून मोठ्या प्रमाणावर करतोय अशा प्रकारचा दावा अमेरिकेकडून केलेला आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून भारत आणि अमेरिकेचे संबंध ताणले गेले आहेत। ट्रम्प वारंवार भारत पाकिस्तानचं युद्ध व्यापाराची धमकी देऊन थांबवल्याचं सांगतायत। लोकसभेत राहुल गांधींनी मोदींना त्यावरूनही घेरलं। डोनाल्ड ट्रंप 29 बार उन्होंने बोला कि भैया मैंने सीज फायर करवाया। अच्छा, अगर वो झूठ बोल रहे हैं तो अपने भाषण में यहां प्रधानमंत्री कह दें कि वो झूठ बोल रहे हैं। काही तासांआधीच ट्रम्प यांनी युद्ध थांबवल्याचं सांगत 25% टेरिफचे संकेत दिले होते। India's been, they're my friends and he's my friend, and you know they ended the war with Pakistan at my request and that was great. India's been a good friend, but India has charged basically more tariffs than almost any other country. You know that, right? Over the years. But now I'm in charge and you just can't do that. I think the trade deals are working out very well, hopefully for everybody, but for the United States they're very, very good. सच्चाई है ना, अगर पीएम ने बोल दिया तो फिर वो खुल के बोलेगा और वो पूरी सच्चाई रख देगा, तो इसलिए नहीं बोल पा रहे। और सर बार बार ट्रम्प जो है इस बात को कहते हैं, तो आपको लगता है कि हमारा जो स्टैंड है कहीं ना कहीं हल्का पड़ता है भारत का? नहीं, अभी क्या होगा, अभी वो कह रहा है, वो कह क्यों रहा है? क्योंकि वो अपनी ट्रेड डील चाहता है, तो वहां पे दबाएगा इनको। आप देखना कैसी ट्रेड डील बनती है। दरम्यान 25% टेरिफ लावल्यानंतर काँग्रेसनं ट्विट करत हल्लाबोल केलाय। डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25% टॅरिफ लावला आणि दंडही लावला। नरेंद्र मोदींच्या मैत्रीचे परिणाम देश भोगत आहे। मोदींनी ट्रम्प यांच्यासाठी प्रचार केला, त्यांना मिठी मारली, यातून मोदींनी सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवली। शेवटी ट्रम्प यांनी भारतावर कर लादला। भारताचं परराष्ट्र धोरण पूर्णपणे अपयशी ठरलंय। एकदाही मोदीजींनी पंतप्रधानांनी ट्रम्पचं नाव कालच्या त्यांच्या 2 तासाच्या भाषणात घेतलं नाही आणि त्याचं गिफ्ट म्हणून त्यांना काय आपल्याला 25% टॅरिफ मिळालं का असा प्रश्न मला उद्भवला आहे। त्यांनी घेतलंच नाही ट्रम्प तात्यांना खुश ठेवायला, म्हणजे आपलं काय राहिलंच नाही या जगात। आपल्या वर्ल्ड मॅपवर ग्लोबली फॉरेन पॉलिसी काय राहिलीच नाही, आपला नामोनिशान राहिला नाही। आपलं आज इतकं कमजोर दाखवलं आपल्या देशाला, हे केवळ ह्या सत्ताधारी पक्षामुळे। ये फैसला यूनिलैटरली उन्होंने किया है,
ये हमारे देश से चर्चा करके उन्होंने कुछ किया है, इसकी कोई जानकारी नहीं है। पर मैं समझता हूं अगर उसमें कोई स्कोप ऑफ अपील है या स्कोप ऑफ डिस्कशन है तो करना चाहिए, जिससे भारत का नुकसान न हो। भारतीय निर्यात कमी करण्याचा डाव डोनाल्ड ट्रम्प यांचा आहे। भारतातून अमेरिकेत प्रामुख्यानं औषधं, हिरे, कापड, कृषी उत्पादनं यांची सर्वाधिक निर्यात केली जाते। अमेरिका, विशेषतः ट्रम्प यांच्या भूमिकेनंतर वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली, ज्यात पुढच्या रणनीतीवर चर्चा झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।